ऐक अंकू, हे घरची कामं आणि फिटनेस मॅनेज करणं किती कठीण आहे ग. मला वाटलं होतं जिम लावले की सगळं सोपं होऊन जाईल, पण इथे तर घरच्या कामांमध्येच माझी कंबर मोडली. अगं स्वीटू, फिटनेस म्हणजे फक्त जिम मध्ये जाऊन पैसे मोजणं नाही. तुला माहितीये जपानचे लोक 100 वर्ष जगतात, कारण ते व्यायामाला आहे ना शिक्षा नाही मानत, तर तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो. मी तुलाही सांगते आणि आपल्या लायब्ररी गप्पाच्या प्रेक्षकांनाही सांगते की घरगुती व्यायामाचं जपानी गुपित काय आहे ते. पण अंकू, घरच्या कामांमध्ये आणि साध्या हालचालीत जिम सारखं रिझल्ट मिळेल का? मला तर वाटलं होतं तासन तास ट्रेडमिलवर धावणं म्हणजेच फिटनेस. मुळीच नाही हं. ओकिनावा मधले लोक कधीही जिम मध्ये जात नाही, ते फक्त सतत हालचाल करतात. त्यांचं रहस्य आहे रेडिओ ताईसो. हा इतका सोपा व्यायाम आहे ना की जो घरातल्या घरात अगदी स्वयंपाक करताना किंवा सकाळी उठल्यावरती 5 मिनिटात करता येतो. यात रक्त शरीराचे सांधे मोकळे करायचे असतात. म्हणजे मी रोज जे घरची आवराआवर करते किंवा बागेमध्ये पाणी घालते ते सुद्धा व्यायामच आहे. अगदी बरोबर. जापानी लोकांच्या मते जसं पाणी एका जागी साचलं की खराब होतं, तसं शरीर एका जागी बसून राहिलं की ते गंजतं. ते लोक योगासने, ताईची किंवा साध्या चालण्यावरती भर देतात. ते म्हणतात जिम मध्ये जाऊन 1 तास घाम गाळण्यापेक्षा उरलेले 23 तास तुम्ही शरीराची किती हालचाल करता ते जास्त महत्वाचं आहे. वा, म्हणजे मी आता घरची कामं करताना सुद्धा हा विचार करू शकते की मी माझ्या शरीराला लवचिक बनवते. हो, शरीराला लवचिक ठेवा, ताठर नाही. जपानी लोक म्हणतात की तुमचं शरीर जेवढं लवचिक तेवढं तुमचं आयुष्य लांब असतं. म्हणूनच ते लोक 100 ते ताठ मानेने चालतात आणि स्वतःची कामं उत्साहाने करतात. मस्तच. म्हणजे आता जिमच्या फीची चिंता मिटली आणि घरच्या घरीच आपण फिट राहू शकतो. मग मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी कोणता व्यायाम करता कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पण स्वीटू, शरीर फिट असून चालत नाही, तर मनाची ताकदही हवी. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की संकटामध्ये न डगमगता उभं कसं राहायचं ते. एकीकायच्या या रंजक प्रवासासाठी लायब्ररी गप्पाला लाईक, फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब सुद्धा करा.